नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक नारी सप्पे भारी या वाक्याला पूर्णत्व देणारी अशी कथा. ही कथा ऐतिहासिक आहे. आनंदीबाई जोशी यांची कथा. त्यांनी आपल्या जीवनात किती अडचणी आणि त्याग केले तेव्हा आपल्याला विजय मिळाला, अशी ही ऐतिहासिक कथा आपण पाहणार आहोत. अशी ऐतिहासिक कथा सर्वांनी ऐकावी अशी माझी सर्वांना नम्र विनंती. ही कथा 2 भागामध्ये आहे. त्यातील पहिला भाग आपण आता पाहूयात. 1865 सालच्या 31 मार्चच्या दिवशी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण या गावात एका मुलीचा जन्म झाला. त्या काळात भारत ब्रिटिशांच्या अधीन होता. समाजरचना अत्यंत कठोर, परंपरावादी आणि स्त्रियांच्या दृष्टीने बंदिस्त अशी होती. शिक्षण, स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार किंवा समाजात स्वतंत्रपणे वावरण्याची परवानगी स्त्रियांना मिळत नसे. अशा काळात त्या मुलीचा जन्म झाला, जिने पुढे जाऊन संपूर्ण देशाच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी नाव कोरले. या मुलीचे नाव होते यमुना. घर गरीब होते, पण संस्कार चांगले होते. यमुना लहानपणीपासूनच चपळ, उत्सुक आणि शिकण्याची ओढ असलेली मुलगी होती. मात्र त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी फारच थोड्या घरात होती, म्हणून तिच्या शिकण्याच्या ओढीला अडथळे होते. त्या काळात मुलींचे लग्न फार लहान वयात लावले जात असे. यमुनेचेही त्याला अपवाद नव्हते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह 20 वर्षांनी वयाने मोठे असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांचे नाव बदलून आनंदी ठेवण्यात आले आणि पुढे त्या आनंदीबाई जोशी म्हणून प्रसिद्ध झाल्या. गोपाळराव यांचा स्वभाव थोडा वेगळा होता. ते प्रगतशील विचारांचे होते. समाजसुधारकांच्या विचारांनी प्रेरित होते. त्या काळात ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई यांच्यासारखे लोक स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य करत होते. गोपाळराव यांना वाटत होते की पत्नीने फक्त संसारात न रमता शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करावे. गोपाळराव पोस्टल विभागात काम करीत असत. ते घरात अनेकदा शिस्त पाळत. त्यांचा स्वभाव कठोर होता, पण त्यांचा उद्देश स्पष्ट होता. आनंदीला शिकवायचे, तिला घडवायचे. लहान वयातच आनंदीला मातृत्वाचा अनुभव आला, परंतु दुर्दैवाने तिच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर काही दिवसातच मृत्यू झाला, कारण योग्य वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. या घटनेने आनंदीबाईच्या कोवळ्या मनावर खोल ठसा उमटवला. त्या स्वतःशी म्हणाल्या, जर मी डॉक्टर झाले असते तर माझे मूल वाचले असते. माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. मला डॉक्टर व्हायचे आहे. मला स्त्रियांसाठी काहीतरी करायचे आहे. हा संकल्पच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू ठरला. आनंदीबाईच्या मनात डॉक्टर होण्याची ज्योत पेटली, पण ती स्वप्नवतच वाटत होती, कारण 1870 ते 80च्या दरम्यान तो काळ होता ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडणे, पुस्तक हातात घेणे, परक्या पुरुषांशी बोलणे हे सुद्धा समाजाने निषिद्ध ठरवले होते. गोपाळराव हे स्वभावाने कठोर असले तरी त्यांचे विचार प्रगतशील होते. ते म्हणायचे, स्त्रियांना शिक्षण मिळाले नाही म्हणून समाज अज्ञानात आहे. माझी पत्नी शिकली तर इतर स्त्रियांना आदर्श मिळेल. त्यांनी आनंदीला शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला वाचन, लेखन यांची प्राथमिक शिकवण घरातच दिली. त्या काळी एक तरुण नवरा आपली पत्नी शिकवतो आहे ही गोष्ट समाजाला पचत नव्हती. लोक चिडवू लागले, टोमणे मारू लागले, पण गोपाळराव विचलित झाले नाहीत. गावातल्या स्त्रिया आनंदीला पाहून म्हणायच्या, हिला अक्षर शिकवतात, उद्या ही काय करणार, संसाराला नालायक ठरेल. काहींना तर तिचा अभ्यास पापासारखा वाटत होता, पण आनंदीबाई ठाम होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या लेकराचे प्राण गेले कारण योग्य डॉक्टर नव्हता. मी शिकले नाही तर अजून किती लेकरं अशा प्रकारे जातील. माझं ध्येय मोठं आहे. गोपाळरावांना हे समजत होते की भारतात वैद्यकीय शिक्षण स्त्रीला मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार केला. त्यांनी अमेरिकेतील धर्मप्रचारक मिशनरींना पत्र लिहिली. त्यातील एक पत्र थिओडोसिया कार्पेंटर या अमेरिकन स्त्रीपर्यंत पोहोचले.
तिथे आनंदीबाईच्या ध्येयाने प्रभावित होऊन त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली. गोपाळरावांनी ठरवलं, आनंदी अमेरिकेला जाईल, डॉक्टर होईल आणि भारताच्या स्त्रियांच्या जीवनात प्रकाश आणेल. पण एक अडथळा होता. आनंदीला परदेशात जायचे म्हणजे तिला इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक होते. सुरुवातीला इंग्रजी अक्षर शिकणं सुद्धा तिला कठीण जात होतं. पण तिने हार मानली नाही. गोपाळराव रागाने ओरडून तिला शिकवत असत, कारण त्यांना तिच्या प्रगतीची घाई होती. आनंदीबाईच्या मनातला निर्धार मात्र अधिकच पक्का होत गेला. लोक म्हणू लागले, हिंदू स्त्री समुद्र ओलांडेल, धर्म भ्रष्ट होईल, अशा गोष्टी पाप आहेत. काहींनी तर गोपाळरावांना वेडे ठरवले. पण आनंदीबाई ठाम होत्या. त्या म्हणाल्या, समाजाचे नियम लोकांनी घातलेले आहेत. मला देवाने दिलेले कार्य पूर्ण करायचे आहे. जर माझ्यामुळे हजारो स्त्रिया वाचतील तर समाजाच्या हेटाळणीला घाबरणार नाही. 1883 सर्व तयारी पूर्ण झाली. अमेरिकेतील थिओडोसिया कार्पेंटर नावाच्या एका स्त्रीने आनंदीबाईला आधार दिला, पत्रव्यवहार केला व तिथल्या निवासाची सोय केली. गोपाळरावांनी पत्नीला स्वतःच्या हाताने प्रोत्साहन दिलं. जरी ते स्वतः तिच्याबरोबर जाऊ शकले नाही तरी त्यांनी मनापासून तिच्या ध्येयामागे उभे राहून त्यांना धीर दिला. 1883 आनंदीबाई फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया येथे पोहोचल्या. हा प्रवास त्या काळी अत्यंत कठीण होता. जहाजाने दीर्घ समुद्रमार्ग, वेगळी संस्कृती, वेगळं हवामान, पूर्णपणे नवीन भाषा. पण आनंदीबाईचा आत्मविश्वास डळमळला नाही. मी तिथे डॉक्टर होण्यासाठी आले आहे, आता मागे वळून पाहणे नाही, त्यांनी स्वतःशी म्हटले. त्यांनी वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये प्रवेश घेतला. हा कॉलेज त्या काळात महिलांना वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या काही संस्थांपैकी एक होता. सुरुवातीला भाषेच्या अडचणीमुळे व हवामानातील बदलामुळे त्यांना त्रास झाला. थंडीशी जुळवून घेणे कठीण गेले. त्यातच सततचे अध्ययन, प्रयोगशाळेतील काम, लायब्ररीतले वाचन या सगळ्यांचा त्याच्या शरीरावर परिणाम होत होता. जरी शारीरिक त्रास वाढत गेला तरी त्यांच्या मनातलं एकच विचार होता, माझ्या मातृभूमीतल्या स्त्रिया वैद्यकीय उपचारासाठी मरू नयेत, मी त्यांच्यासाठी डॉक्टर होणारच. त्यांनी अभ्यासात अविश्रांत मेहनत घेतली. त्यांचे ध्येय होते स्त्रियांसाठी विशेष वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे. अशी ही आनंदीबाईची कथा आपण भाग 1 मध्ये पाहिलेली आहे. पुढील कथा आपण भाग 2 मध्ये पाहूयात. सर्वांचे कथा ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. पुढील कथा नक्की बघा.